मागील 2 दिवसापासून उजनी धरण साखळी क्षेत्रामध्ये होत असलेल्या तुफान पावसामुळं उजनी धरण हे 109.79% भरले. उजनी धरणाच्या पूरनियंत्रण परिस्थितीत आटोक्यात आणण्यासाठी आज 1,00,000 क्युसेसने उजनी धरणामधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. हा पाण्याचा विसर्ग पंढरपूरपर्यंत जातो, कारण भीमा नदीच्या कडेच्या लोकांना 1,00,000 विसर्ग सोडल्यानंतर सतर्कतेचा इशारा उजनी प्रशासनाने दिलेला आहे. खरं तर उजनी धरण साखळी क्षेत्रामध्ये आणि आसपास होत असलेल्या पावसाचा पाणी भीमा नदीमध्ये येत आहे आणि आज त्यातली त्यात खडकवासला धरणामधून जवळपास 35,000 ते 40,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्याच्यामुळे उजनी धरणामध्ये ओव्हरफ्लो होण्याची शक्यता झालेली आहे. म्हणून उजनी धरणामधून 1,00,000 क्युसेसने पाणी सोडण्यात आलेलं आहे. मागील मे महिन्यापासून उजनी धरणामधून अनेक वेळेस पाणी सोडण्यात आलं. कधी 25,000, कधी 50,000, 1,50,000 क्युसेसपर्यंतची सुद्धा मर्यादा ओलांडून उजनी धरणाने पाणी सोडलेलं आहे. आज पुन्हा सकाळी 35,000, परत 40,000, परत 60,000 आणि परत 1,00,000 क्युसेसवरती पाण्याचा विसर्ग सोडला आहे. त्यामुळं उजनी काठच्या नागरिकांना उजनी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की उजनी भीमा नदीच्या पात्रामध्ये कोणीही उतरू नये अथवा कोणीही ते पाण्याचं पात्र आरपार करता कामा नये किंवा एखाद्या पुलावरून पाणी जात असेल तर त्यावरून सुद्धा जाऊ नये असं सुद्धा उजनी प्रशासनाने सांगितलेलं आहे. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, उजनी, इंदापूर.